तर बदलापूरमध्ये महायुतीचा विजय झालेला आहे। नगराध्यक्षपदी भाजपाच्या रुचिता घोरपडे या विजयी झाल्या। भाजपा आणि शिवसेनेचे प्रत्येकी 23 उमेदवार हे विजयी झालेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 3 जागांवर विजय झालाय। नगराध्यक्ष रुचिता घोरपडे आणि राजेंद्र घोरपडे यांची प्रतिक्रिया आलेली आहे, ती पाहूया। विजयाची जी घोडदौड जी आहे ती पुन्हा एकदा आलेली आहे आणि कमळ फुललेला आहे बदलापूरमध्ये। माझ्यासोबत आता नगराध्यक्ष आहेत, त्यानंतर त्यांचे पती सुद्धा आहेत, राजेंद्र घोरपडे जे आहेत, आणि नवनियुक्त नगराध्यक्ष रुचिता घोरपडे आहे। मी प्रथमतः आहे रुचिता ताईंकडे, काय सांगाल की आजचा विजय हा लोकशाहीचा विजय आहे। आजचं ह्या विजयाचं श्रेय मी देते ह्या देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना, ज्यांनी इथे माझ्यासाठी खास ते रुचिता घोरपडे नगराध्यक्ष उमेदवार आहे तिच्यासाठी खास ते इथे सभा घेण्यासाठी आले आणि जे जे त्यांनी ह्या शहरासाठी मंजूर केलेल्या योजना आहेत, निधी उपलब्ध करून दिलेला आहे, त्या विकास कामांबद्दल त्यांनी लोकांना माहिती दिली आणि फक्त विकास कामांबद्दलच त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं। तसेच आमचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्र चव्हाण साहेब आहेत, त्यांनी खूप म्हणजे त्यांचं नेतृत्व आज इथे एक्सेप्ट झालेलं आहे लोकांना सुद्धा आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सुद्धा। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या ह्या बदलापूर शहराचे आप्पा, आपले लाडके आमदार किसन कथोरे साहेब, ज्यांनी स्वतःसाठी जेवढी मेहनत केली नसेल तेवढी माझ्यासाठी त्यांनी मेहनत घेतली आहे। आज जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते स्वतः पोहोचलेले आहेत आणि माझ्यासाठी त्यांनी लोकांना आव्हान केलंय की एक सुशिक्षित असा उमेदवार मी नगराध्यक्ष पदासाठी दिलेला आहे आणि काम करणारा व्यक्ती तुम्हाला मी दिलेला आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही मतदान करा आणि त्यांना सपोर्ट करा। खरं तर बदलापूरच्या जनतेचा विजय आहे। सुसंस्कृत आणि संस्कार असलेली ही जनता, त्यांना या शहरामध्ये थेट नगराध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी हवी होती आणि येथील जो मागच्या 5 ते 10 वर्षात आमदार किसन कथोरे आणि आमचे सगळे नगरसेवक यांच्या माध्यमातून जो विकास बदलापूरला झाला, त्या विकासाच्या जोरावरतीच या ठिकाणी आज थेट नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टी आणि युतीच्या आल्या। विजेचा प्रश्न, टाटा पॉवर लाईनच्या माध्यमातून वीज घेणं, या शहराला एक मोठं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स देणं, तरण तलाव देणं, नाट्यगृहाची जी काही इथे जी संस्कृती आहे बदलापूरची, त्याचा नाट्यगृह देणं, असे अनेक मोठे प्रकल्प आहेत की जे आम्ही या उद्यापासूनच कामाला लागणार आहोत आणि विकासाला गती देणार आहोत। आणि ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचं कमळ फुललेलं आहे, त्यामुळे विकासाच्या राजकारणात महत्व दिलं जाणार आहे। गौतम वाघ सह किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, बदलापूर।